नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जी आहे तर ती 15 जून 2025 या तारखेला होणार आहे. तर मग या एक्झामिनेशनचे फॉर्म कशा प्रकारे फिल करायचे आहे तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुमचे काही जे डाऊट्स असतील तर ते डाऊट्स क्लिअर होतील आणि स्टेप बाय स्टेप आपण फॉर्म कशा प्रकारे भरायचा ते आता बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर इथे बघा ऍडमिशन, त्याच्या शेजारी बघा सिलेबस, त्यानंतर सेट एक्झामिनेशन बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. सेट एक्झामिनेशन या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर असे बघा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचे जे पेज आहे तर ते पेज ओपन झालेलं दिसेल. यामध्ये बघा तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, अप्लाय फॉर महाराष्ट्र सेट हेल्ड ऑन 5 जून 2025 या लिंकवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो असे पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये तुम्हाला लॉग इनचे हे पेज आहे. तर यामध्ये तुम्हाला अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही, सुरुवातीला आपण रजिस्ट्रेशन करून घेऊया. या ठिकाणी बघा न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर सेट एक्झाम 5 जून 2025 या लिंकवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा आय कन्फर्म दॅट सेट एक्झाम विल बी हेल्ड ऑन 5 जून 2025 ओके बटनावर येथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेलं आहे, व्यवस्थित रीड करून घ्या. रीड केल्यानंतर बघा कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे बघा तुमचा ईमेल आयडी टाकून घ्यायचा आहे. ईमेल आयडी टाकल्यानंतर @ नंतरचे जे आकडे आहे तर या ठिकाणी टाकायचे नाही, या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे @ नंतरचं, म्हणजे जेवढं तुमचा आयडी असेल तेवढंच टाका आणि त्याच्यापुढचं जे @ आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जो पासवर्ड आहे, पासवर्ड तुम्हाला एक क्रिएट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये एंटर करायचा आहे. त्यानंतर परत तोच फॉर्मॅट, म्हणजे त्यामध्ये बघा पासवर्डमध्ये एक कॅपिटल असला पाहिजे, एक स्मॉल कमीत कमी, आणि त्यानंतर काही डिजिट्स असले पाहिजे आणि काही सिम्बॉल्स असले पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला तो पासवर्ड एंटर करायचा आहे. री एंटर पण करून घ्यायचा आहे. सिक्युरिटी क्वेश्चन जो आहे या ठिकाणी बघा व्हॉट इज युअर पेट्स नेम असेल, फादर फुल नेम, या ठिकाणी तुम्ही सोप्यातला सोपा प्रश्न देऊ शकता. सिक्युरिटी क्वेश्चन साठी व्हॉट इज युअर बर्थ प्लेस हे तुम्ही देऊ शकता, ते कॉमन आहे सर्वांचं, हे तुम्ही देऊ शकता. त्यानंतर आन्सर जे लिहायचं आहे, तुम्ही कोणत्या सिटीमध्ये तुमचा जन्म झालेला आहे तर ते तुम्ही टाकू शकता. टाकल्यानंतर बघा सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर असा पॉपअप शो होणार आहे. वरती बघा युजर क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. मेसेज आल्यानंतर ओके बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन पेजवर परत तुम्हाला यायचं आहे. लॉग इन पेजवर आल्यानंतर तुमचा युजर नेम जो आहे, म्हणजे तुमचा जो ईमेल आयडी आहे तर या ठिकाणी संपूर्ण ईमेल आयडी टाकून घ्यायचा आहे. @ काय असेल ते gmail.com हे संपूर्ण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे तर तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. एंटर केल्यानंतर बघा लॉग इन बटनावर तुम्हाला काय करायचं आहे तर क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं पेज ओपन झालेलं दिसेल. यामध्ये सुरुवातीला स्टेप फर्स्ट आहे बघा फिल मेन ऍप्लिकेशन फॉर्म. त्यानंतर स्टेप 2 आहे अपलोड स्कॅन फोटो अँड सिग्नेचर. त्यानंतर आहे पेमेंट अँड प्रिंट आउट ऍप्लिकेशन फॉर्म. अशा प्रकारे 3 स्टेप आपल्याला कंप्लीट करायच्या आहे. आता सुरुवातीला आपण स्टेप फर्स्ट जे आहे फिल मेन ऍप्लिकेशन फॉर्म ही स्टेप जी आहे तर ती कंप्लीट करूया. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट स्टेपला आता सुरुवात करूया. सुरुवातीला तुम्हाला एक्झामिनेशन डिटेल जी आहे तर ती भरायची आहे. एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला द्यायचं आहे. या ठिकाणी मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी सर्व तुम्हाला सेंटर्स दिसतील. या ठिकाणी एक सेंटर आपण सिलेक्ट करूया. सब्जेक्ट ऑप्टेड फॉर सेट, तुमचा जो सब्जेक्ट असणार आहे, मराठी असेल, हिंदी, इंग्लिश, जो तुमचा सब्जेक्ट असेल तर तो सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे.
सिलेक्ट केल्यानंतर बघा पुढील ऑप्शन असणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट. या ठिकाणी सुरुवातीला आपण सब्जेक्ट एखादा सिलेक्ट करूयात. फिजिकल सायन्स जर आपण सिलेक्ट केला, त्यानंतर बघा पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट कोणता येत आहे या ठिकाणी बघूयात आपण. तर या ठिकाणी बघा आता सब्जेक्ट सिलेक्ट करूयात. तुम्हाला जो सब्जेक्ट असणार आहे त्या सब्जेक्ट अंतर्गत पोस्ट ग्रॅज्युएशनला जो सब्जेक्ट आहे तर तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण फिजिक्स सिलेक्ट करून घेऊयात. त्यानंतर बघा आता तुमची पर्सनल डिटेल्स असणार आहे. या ठिकाणी नेम ऑफ कॅन्डिडेट, या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला तुमचं सरनेम टाकायचं आहे या ठिकाणी, त्यानंतर फर्स्ट नेम आणि त्यानंतर मिडल नेम अशा प्रकारे. त्यानंतर फादर नेमचं जे सरनेम आहे सुरुवातीला त्यांचं स्वतःचं नाव आणि मिडल नेम म्हणजे आपल्या आजोबांचं नाव. तशाच प्रकारे आईचं पहिलं सरनेम म्हणजेच आपलं सरनेम हे सेमच असणार. त्यानंतर फर्स्ट नेम म्हणजे आपल्या आईचं नाव आणि मिडल नेम आपल्या वडिलांचं नाव तिथे टाकायचं आहे. अशा प्रकारे हे तिन्ही स्टेप आपल्याला भरायचे आहे. त्यानंतर बघा ऍड्रेस जो आहे या ठिकाणी संपूर्ण तुमचा ऍड्रेस टाकून घ्या. एरिया जो असणार आहे एरिया टाकून घ्या. त्यानंतर सिटी म्हणजे तुमच्या गावाचं शहराचं नाव. त्यानंतर जो पिनकोड असतो बघा तो पिनकोड व्यवस्थित टाकून घ्या. त्यानंतर बघा डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर सिलेक्ट आयडेंटिटी कार्ड. आता आयडेंटिटी कार्ड मध्ये बघा आधार नंबर असेल, वोटर आयडी, पासपोर्ट नंबर, रेशन कार्ड नंबर, बँक अकाउंट नंबर, अदर गव्हर्नमेंट आयडी नंबर, नो आयडेंटिटी कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन आहे. शक्यतो आधार कार्ड सर्व टाकत असतात. आधार कार्ड आपण सिलेक्ट करूयात. आधार कार्ड नंबर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तर तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. टाकल्यानंतर बघा या ठिकाणी जेंडर जे आहे मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर त्याप्रमाणे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. डॉमिसाईल कोणता आहे तर महाराष्ट्रीयन आहात तुम्ही तर महाराष्ट्र करा. महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी असतील तर या ठिकाणी अदर स्टेट टाकू शकता किंवा गोव्याचे जर विद्यार्थी असेल तर गोवा सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुमची जी कॅटेगरी आहे बघा SC ST OBC, त्यामध्ये OBC पण नॉन क्रिमिनल गटातील, त्यानंतर ओपन इकॉनॉमिकल विकर्स EWS चे विद्यार्थी असतील, त्यानंतर DTA VJ त्यांनी हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर NTB NTC NTD त्यानंतर SEBC अशा प्रकारे तुम्ही कास्ट जे आहेत कॅटेगरी जे आहे तर ती कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आर यू ऑर्फन कॅन्डिडेट, तुम्ही जर ऑर्फन असाल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर PWD कॅन्डिडेट्स आहेत का, असेल तर येस, नसेल तर नो करा. त्यानंतर बघा टाईप ऑफ डिसेबिलिटी, मग तुम्ही जर हँडिकॅप असाल तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन येईल, नसेल तर नॉट इलिजिबल. त्यानंतर बघा प्रेझेंट स्टेटस, तुम्ही टीचर आहात का नॉन टीचर अशा या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर या ठिकाणी नॉन टीचर आपण करूयात. त्यानंतर बघा क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला भरायचा आहे. PG कोर्सेस बघा नेम ऑफ PG कोर्सेस MSc बाय पेपर्स ओनली सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा नेम ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ युअर PG कोर्स प्रोग्राम, युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी तुमची जी असणार आहे तर ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर बघा PG कोर्सेस कम्प्लिटेड अपिअरिंग फ्रॉम, म्हणजे कुठून केलेला आहे तुम्ही PG कोर्सेस, कॉलेजमधून का युनिव्हर्सिटीमधून का इन्स्टिट्यूटमधून, तर तुम्ही कॉलेजमधून असाल तर कॉलेज सिलेक्ट करू शकता. मग इन्स्टिट्यूट अँड कॉलेज नेम तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. टाकल्यानंतर बघा PG कोर्सेस स्टेटस, मग कम्प्लीट आहे का इनकम्प्लीट आहे, म्हणजेच ॲपियर आहात, म्हणजे लास्ट सेमिस्टरला किंवा लास्ट इयरला जर तुम्ही असाल तर तुम्ही ॲपियर बेसवर तुम्ही फॉर्म फिल करू शकता. आणि कम्प्लीट असेल तर कम्प्लीट यावर क्लिक केल्यानंतर बघा पासिंग इयर तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे. एंटर केल्यानंतर बघा PG डिग्री जी आहे तर ती मार्क्समध्ये असेल तर मार्क्सवर क्लिक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला जे मार्क्स आहे तर ते मार्क्स व्यवस्थित फिल करून घ्यायचे आहे. ॲग्रिगेट मार्क्स म्हणजे तुम्हाला किती पडलेलं आहे, आउट ऑफ कितीपेक्षा म्हणजे कितीपैकी पडलेले आहे म्हणजे या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर कॅल्क्युलेट केल्यानंतर बघा पर्सेंटेज व्यवस्थित येत आहे की नाही,
आणि त्यानंतर म्हणजे काय ग्रेड असतील, ए असेल, ओ असेल, हे तुम्हाला मार्कशीट भेटून जाणार आहे. अशा प्रकारे तुम्ही क्वालिफिकेशन डिटेल तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे. भरल्यानंतर बघा प्रिव्हियस सेट एक्झाम डिटेल्स, आर यू प्रिव्हियसली सेट क्वालिफाईड इन द सब्जेक्ट, तुम्ही क्वालिफाय आहात का, असेल तर येस, नसेल तर नो. म्हणजे त्याचा अर्थ या अगोदर तुम्ही सेट एक्झाम पास झाले आहेत का, असेल तर येस करा, आणि जे विद्यार्थी अजून पण पास नाही झाले त्यांनी नो करा. त्यानंतर डिक्लेरेशन जे आहे या ठिकाणी चेकबॉक्स आहे, यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ही स्टेप फर्स्ट जी आहे तर ती स्टेप फर्स्ट तुम्हाला कंप्लीट करायची आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सेकंड स्टेप असणार आहे. सबमिट आपण केल्यानंतर पुढची जी स्टेप येणार आहे तर बघा या ठिकाणी फोटो अँड सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिलेक्ट स्कॅन फोटो, या ठिकाणी साईज दिलेली आहे बघा. अपलोड स्कॅन फोटो विच इज इन जेपीजी और जेपीईजी. बघा कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, जेपीजी किंवा जेपीईजी फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर बघा शुड बी लेस दॅन ऑर इक्वल 50 KB, म्हणजे 50 KB पेक्षा साईज कमी पाहिजे. तर अशा प्रकारे याची साईज असली पाहिजे. त्यानंतर बघा स्कॅन सिग्नेचर, सिग्नेचरची पण साईज बघा या ठिकाणी फॉर्मॅट आहे जेपीजी, जेपीईजी यामध्ये तुमचा फोटो असला पाहिजे, आणि साईज जी आहे तर ती 30 KB पेक्षा कमी असली पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला हे फोटो अँड सिग्नेचर अपलोड करायचं आहे. चूज फाईल यावर क्लिक करून तुम्ही जो फोटो आहे फोटो सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर अपलोड स्टुडंट फोटो यावर क्लिक करून फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर बघा सिलेक्ट या ठिकाणी बघा सिलेक्ट स्कॅन सिग्नेचर, या ठिकाणी चूज फाईलवर क्लिक करून सिग्नेचर सिलेक्ट करा. त्यानंतर अपलोड स्टुडंट सिग्नेचर यावर क्लिक करून तुम्ही फोटो सिग्नेचर दोन्ही अपलोड करू शकता. झाल्यानंतर मग स्टेप्स लास्ट असणार आहे प्रोसीड फॉर पेमेंट, यावर क्लिक करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. बघूया तर यानंतरची पुढची जी प्रोसेस असणार आहे प्रोसीड फॉर पेमेंट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे पेज ओपन झालेले दिसेल विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये तुमचं ऍप्लिकेशन नंबर, चलन नंबर, अमाऊंट्स, त्यानंतर फुल नेम, ईमेल ID आणि मोबाईल नंबर अशा प्रकारचे तुम्हाला ऑप्शन दिसतील. त्यानंतर बघा सिलेक्ट पेमेंट गेटवे, यामध्ये महाराष्ट्र बँकला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग अशा प्रकारे तुम्ही या ऑप्शनचा सिलेक्ट करून पेमेंट करू शकता. तर या ठिकाणी बघा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा यूज करून तुम्ही पेमेंट केलं तर व्यवस्थित पेमेंट होत असतं. पण त्यासाठी तुम्ही हे जे क्रेडिट कार्ड असेल किंवा डेबिट कार्ड असेल त्याचा यूज करा आणि पेमेंट व्यवस्थित करा. त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर बघा डेबिट कार्ड आपण जर सिलेक्ट केलं, या ठिकाणी तुम्हाला कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यावर आपल्या कार्डवर बघा मंथ्स आणि इयर दिसून येतील. त्यानंतर कार्ड होल्डर म्हणजे जे कार्ड आहे कोणाच्या नाव आहे त्याचं नाव टाकायचं आहे संपूर्ण. त्यानंतर CVV नंबर हा कार्डच्या बॅक साईडला भेटून जाईल, तो व्यवस्थित टाका आणि पे जे आहे पे या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर एक OTP येणार आहे, OTP आला की त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर सक्सेसफुली फॉर्म सबमिट तुमचा होणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण स्टेप्स होत्या फॉर्म फिल करण्यासाठी. त्यानंतर पेमेंट वगैरे झाल्यानंतर तुम्हाला एक जीमेल येऊ शकतो किंवा टेक्स्ट मेसेज येऊ शकतो सक्सेसफुली सबमिटचा. त्यानंतर परत लॉग इन पेजवर जाऊन तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे. तुमचा जो फॉर्म जो आहे तर तो फॉर्म प्रिंट करून तुमच्याकडे जमा ठेवा किंवा सेव्ह करून ठेवायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जे सेट एक्झामिनेशन होणार आहे 15 जून 2025 ला, तर या एक्झामिनेशनचे फॉर्म कशा प्रकारे फिल करायचा आहे तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे.
जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही डाऊट्स असतील तर डाऊट्स मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.